लावायचे ना. महाराज म्हणले शरीर जाणारे याच्यात काय नवले. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तो तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले जाग व्हा. हे भय आलेलं आहे आपल्या मागे, बरोबर आहे. एक पाहत असा एकाची धने सावध त्या गुन्हे कार्य नव्हा. मग महाराज जाग होण्याची गरज आहे. म्हणून म्हणतात मनुष्य जनमान मोली रे मिट्टी में ना रोली रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जनमान मोली रे मिट्टी में ना रोली रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. महाराज म्हणले आता मिळालंय, पुढे मिळल गॅरंटी नाही महाराज. मग या नरदेहात आल्यानंतर एक सामर्थ्य आहे. आलाय मिळालाय तर देवाचं चिंतन करा, मिळालंय तर नामस्मरण करा. लक्ष देऊन ऐका. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, शरीर के लिए जैसा गुट्टा आवश्यक है ना, गुट्ट होतं ना ते आहे का नाही. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. कळलं. याच जन्मी ओळखी करा, याच जन्मी ओळख. दोघं गावातलीच आहेत काय. टाळ्या वाजवा दोघांसाठी. तुम्ही लाजू नका नाही बाई. नाचायचं दणकन त्याला काय. महाराज म्हणले याच जन्मी ओळखी करा आत्माराम, नाचो कीर्तनाचे. हा इथं नाचणं बी भक्ती आहे काय. उगाच नाचायले काय पोरं. भक्ती आहे नाचणं सुद्धा. याचे जन्मी ओळखी करा आत्माराम. त्या आत्मारामाची ओळख करून घेण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. लक्ष देऊन ऐका. एवढंच सामर्थ्य या नरदेहात आहे, एवढं सामर्थ्य या नरदेहात आहे की याला नामचिंतनाने देवाला प्राप्त करता येतं. या नरदेहात आल्यानंतर एवढं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. नाही तर बघा तुम्ही मरावं लागत असता. महाराज म्हणले आयुष्य मोजावया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसार. मोठ्या मोठ्याचं आयुष्य घेऊन गेलाय तो. आपलं काय घेऊन बसलात. हे बघा सरपंच असला तर गावात भीत नाही. सरपंच असला तर गावात होय. सरपंच असला तर गावात घाबरणार नाही. आमदार असला तर तालुक्यात घाबरणार नाही. खासदार असला तर जिल्ह्यात घाबरणार नाही. मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही. आणि पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. नाही हो, मृत्यूच्या भीतीनं पंतप्रधानाला सुद्धा बांगलादेश सोडून भारतात यावं लागतं. माझं बोल नका. मी काय आता फार पुराणातलं सांगतोय का. हे आता 2-4 दिवसातलं आहे. पंतप्रधानाला सुद्धा मरणाच्या भीतीनं पद आणि देश सोडून पळावं लागतं. लक्षात ठेवा बरं का. मरणाची भीती नाही असा माणूसच नाही महाराज. अरे अवतारांना संपवलं. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए, पड गए काल के फाशी. बरोबर आहे. सगळ्यांना जावं लागलं. आपलं काय घेऊन बसलात. मग मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात न्या. दुसऱ्यांदा पाय धरतो डॉक्टराचे, पैसे लागू द्या पण मी मेलो नाही पाहिजे. यंदाचा कांदा जाऊ द्या. बरोबर आहे ना. यंदाचा कांदा जाऊ द्या पण हा कांदा राहू द्या इथे. बरोबर आहे ना. यंदाचा कांदा जाऊ द्या पण मी मेलो नाही पाहिजे. बरोबर आहे का नाही. लक्ष द्या माझ्याकडे. डॉक्टरचे पाय धरतो पण डॉक्टर म्हणतो हे बघा प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. शेवटी ईश्वराची इच्छा. वाचवणं आमच्या हातात जर असतं तर आम्ही राहिलो असतो ना. हे बघा डॉक्टरच्या हातात जर वाचवणं असतं तर डॉक्टर तर राहिले असते. बरोबर आहे ना. डॉक्टर तर राहिले असते. ते म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, आम्ही तुम्हाला वाचू नाही शकत. मग एखाद्या महाराजाचे पाय धरतात. महाराज मी मेलो नाही पाहिजे, माझं कल्याण करा. महाराज म्हणले माझीच भिवंडी झालेली आहे, तो कल्याण कुठं करू मी सांगा आता. लक्ष देऊन ऐका बघा. महाराज माझं कल्याण करा, मी मेलो नाही पाहिजे. महाराज म्हणले अरे हे असं होत नाही येड्या. लक्ष द्या माझ्याकडे. मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो पण याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. मृत्यूची भीती याचे त्याचे पाय धरून जाणार नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. तुम्ही एखाद्याच्या घरी गेले, एखाद्याच्या घरी गेल्यानंतर तुमच्या अंगावर जर त्यांच्या घरचं कुत्रं धावून आलं तर आपण त्याला दगड मारावा का. बोला. त्याला दगडही मारू नये, त्याला हाडही म्हणू नये. दगड मारलं तर चावण्याची भीती आहे आणि हाड म्हणलं तर भुंकत राहील. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याला हाडही म्हणू नका आणि दगडही मारू नका.
त्याच्या मालकाला आवाज द्या, ओ सरपंच ह्या मोतीला आवरा बरं, ह्या टॉमीला आवरा बरं. मग सरपंच म्हणतील, अय टॉमी चल इकडे आहे, महाराज आहेत ते, बाबा आहेत, असं बोलतात बरं का कुत्र्याला माणसं. आणि ते ऐकतं पण, ते येतं त्या मालकाच्या पायाजवळ जाऊन बोला उभं राहतं, बरोबर आहे. आणि मग मालक म्हणतात या आता महाराज, मालक काय म्हणतात या आता महाराज. मग ते महाराज म्हणतात अहो पण ते कुत्रं, मालक काय म्हणतात ऐका, अहो आता त्याची हिंमत नाही तुम्हाला भुंकण्याची, त्याचा बाप इथं उभा आहे ना, त्याची काय हिंमत आहे तुम्हाला भुंकण्याची. ऐका माझा दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. कुत्र्याला हाड म्हणत बसू नका, दगडही मारू नका. हाड म्हणाल तर भुंकण्याची भीती आहे, दगड माराल तर चावण्याची भीती आहे. त्याच्या मालकाला हाक मारलं ना की टेन्शन राहत नाही, त्याच्या मालकाला हाक मारलं ना भीती राहत नाही. तसं हा काळ ज्याच्या कामाला आहे ना, तुम्ही त्याच्या कशाला पाया पडता, कामगाराच्या कशाला पाया पडता, हा ज्याच्या कामाला आहे त्याच्या मालकाच्या नामाचे काळे गुलाम सलाम करी, काळे टाळ्या वाजवा जोरदार. क्या बात है महाराज, वा. महाराज म्हणले ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. ऐका नाही, त्या भगवंताचे पोवाडे का, झुमक्याचे नाही. हा लक्ष द्या माझ्याकडे, त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा, ज्याचे गरजता पोवाडे. लक्ष द्या माझ्याकडे, कळी काळ पाया पडे, ही ताकद आहे भगवंताच्या नामात. काळ सुद्धा पाया पडल्याशिवाय राहत नाही. एखाद्या अधिकाऱ्यानं जर तुमचं काम नाही केलं, पंचायत समितीत गेले तुम्ही आणि एखाद्या अधिकाऱ्यानं जर तुमचं काम केलं नाही, तर त्या अधिकाऱ्यासोबत भांडत बसू नका. तुमच्या आमदाराला फोन करा, हो साहेब मी इथं फाईल घेऊन आलो होतो, हा अधिकारी काम करत नाही, द्या त्याच्याकडे फोन. मग ते साहेब म्हणतात आहे माझा कार्यकर्ता येतो, बरोबर साहेब पुन्हा तक्रार येणार नाही, काम झालं. अधिकाऱ्याला कशाला बांधता, तुमच्या नेत्याला फोन करा ना, तुमच्या नेत्याला फोन करा. हा तसा काळ हा अधिकारी माणूस आहे, नेता वर बसलेला आहे जगाचा मालक, बरोबर आहे ना. त्याच्याच नामाचे पोवाडे गायल्यावर टेन्शन आहे का, काय नाही ना महाराज. सांगा भिण्याची गरज आहे, अजिबात घाबरण्याची गरज नाही. भीती असते ना कुणाला ना कुणाला, कशाची ना कशाची भीती आहे. ऐका बरं का, एक बंदूक घेऊन शिकारीला निघालं, जरा 4G आहे कार्तिक महाराज. बंदूक घेऊन शिकारीला निघालं. बायको म्हणे कुठे निघाले, तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. आडनावाच्या नाही हा, तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. बायको आतल्या घरात गेली आणि काम उरकून बाहेर आली, ते तिथंच उभं होतं. बायको म्हणे हो तुम्ही तर वाघाची शिकार करायला चालले होते ना, तो म्हणे मग जाणार आहे ना. बायको म्हणे अजून तर इथंच उभे आहे, तो म्हणे दारात कुत्रं उभं आहे. नाही कळलं का तुम्हाला, अरे हे वाघाची भीती आहेच ना, कुणाला न कुणाला कशाची न कशाची भीती आहे, पण मरणाची भीती सर्वाला आहे. मग महाराज म्हणले ही भीती घालवायची असेल तर त्याचे पोवाडे गा, दिन रजनी हाची धंदा. अगोदर बोलून गेलो आपण, गोविंदाचे पोवाडे. ज्याचे गरजता, गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे, कळलं माझं बोलणं. आभाळ काय व्हायला म्हणतात, गरजायला लागलं म्हणजे मोठा आवाज करणे, बरोबर आहे. गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे, आणि उंच स्वरात म्हणणारी माणसं लवकर फेमस होतात. उंच स्वरात गाणारी माणसं लवकर फेमस होतात. गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे, आहे की नाही. मग पोवाडे म्हणजे काय, गायीन लीळा चरित्र पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे त्याची कथा, पोवाडे म्हणजे कीर्तन. पोवाडा म्हणजे त्याचं गुणगान. किती अर्थ सांगू मी तुम्हाला. शाहीर शिवाजी महाराजाचा काय गातो, बोला. मग पोवाड्यात काय असतं, शिवाजी महाराजाचं चरित्र. चरित्र संगीताच्या स्वरूपात मांडणं म्हणजे पोवाडा म्हणणं. डफावर थाप तुंतुण्याचे, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, बरोबर आहे ना. असंच असतं ना ते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गात असताना म्हणतात, आता पोवाडा म्हणलं की ते आवाजातच असला पाहिजे बरं का. पोवाड्याला तोच आवाज, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, त्याच आवाजात असलं पाहिजे. नाही तर शिवाजी महाराजाचं चरित्र असं काय हलक्या आवाजात सांगून जमल का. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं तानाज आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी
विठ्ठल लक्ष देऊन ऐका बरं का. मग पोवाड गरज नाही म्हणजे उंच स्वरात म्हणणे. ज्याची गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे चरित्र. आता त्याचं भजन करा, बरोबर आहे ना. देवाचं भजन केलं पाहिजे. देवानं नरदेह भजनासाठी दिलेला आहे. देवे दिला दे भजना गुमाटा. देवे दिला देह भजना गुमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा. तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह हो भजना गुमटा. देवानं नरदेव भजनासाठी म्हणजे पोवाड गाण्यासाठी दिलेला आहे. याच देही घडे देवाचे भजन चिंतन अनेक हे ज्ञान नाही कोठे. म्हणून ज्याचे गरजता पोवाडे. भगवंताचे पोवाडे गा. परिणाम कळी काळ पाया पडे. काळ पाया पडतो. महाराजांनी प्रमाण दिलं. काळ गुलाम सलाम करी. सलाम म्हणजे पाया पडणंच ना. गुलामी करणं म्हणजे पाया पडणं. सलाम करणं म्हणजे पाया पडणं. काळ गुलाम सलाम करी. तू कया घरी राबतो याला म्हणतात कळी काळ पाया पडे. अजून बोलू तुम्हाला ऐका. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकाराम 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 घेता कापे यम. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. उदाहरण सांगतो ऐका. या साधू संताच्या काळ पायाच पडलेला आहे बरं का. सगळ्या साधू संताच्या आहे. लक्ष द्या माझ्याकडे. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली मायाहो. ऐकताय ना तुम्ही. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी नेमकीच माहेरातून सासरला नांदायला निघाली. आता ही अंत्ययात्रा तिथून चालली आणि या पोरगी सासरला नांदायला निघाली. पहिल्यांदाच या बाईच्या मनात आलं म्हणे माय या महाराजाला आजच मरायचं होतं का. बघा बरं का काय म्हणली बाई मनातल्या मनात. या महाराजाला आजच मरायचं होतं का. नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले बाई त्या पोरीला आज जाऊ दे मी उद्या जाईन. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का. बरं ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का. असं बी आहे बरोबर आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. बाकीचे थांबतील का. महाराज दुसऱ्यांदा अंत्ययात्रा चालली तेव्हा खांदेकराची चर्चा झाली. अरे एवढा मोठा महाराज पण आमच्याच खांद्यावर शेवटी चालला का नाही. महाराज म्हणले तुमच्या खांद्याची गरज नाही ठेवा मला खाली. पुन्हा उठून बसले आणि तिसऱ्यांदा जलसमाधी घेतली. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. अरे ज्या भगवान बाबाला आपण ऐकता त्या भगवान बाबाने स्वतःचं इंद्रिय दगडात ठेचलं होतं. ज्यांनी इंद्रिय टेचलं आणि इंद्रिय टेचल्यानंतर माणूस जिवंत राहणं शक्य गोष्ट आहे काही. पण महाराज त्याच्यानंतर भगवानगडाची निर्मिती आहे. त्याच्यानंतर बाबा कितीतरी वर्ष या भूतलावर राहिले आणि जेव्हा भगवानगडाच्या मंदिराचं काम पूर्ण झालं आणि पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली त्याच्यानंतर वाटलं काम संपलं ना आता जायचंय. याला म्हणतात कळी काळ पाया पडे.
सोपी गोष्ट नाही महाराज, लक्षात घ्या. काळावर विजय मिळवला या माणसानं, म्हणून तो मिळवला कशावर? ज्याचे गरजता पोवाडे. बाता बराहा थोबाडीत ऐका, महाराज म्हणले काळाच्या थोबाडीत हाणायचा असेल तर काय करा? तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हारी रामबाणे. त्याच्यासाठी रामबाण उपाय करणं गरजेचं आहे. कळलं माझं बोलणं? रामबाण कशाला म्हणतात माहिती आहे का? रामबाण उपाय. प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी एक बाणी. एक बाणी म्हणजे जो बाण ज्या कामासाठी सोडला तो काम करूनच थांबायचा, म्हणून माणसं म्हणतात हा रामबाण उपाय. बरोबर आहे ना? हा रामबाण उपाय म्हणतात. मग काळा हाना तोंडावरी, बस ज्याचे गरजता पोवाडे. कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा, पुसासाच 18 जना. तो पंढरपूरचा राजा आहे, सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, पंतप्रधान देशाचा राजा, पण या जगाचा राजा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाव्याची खीर चाखितो, तुखोबाची गुरे राखितो, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा. महाराज म्हणले तो पांडुरंग या जगाचा राजा आहे. मग पुसा 18 जना चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. ध्रुव बाळाचं उदाहरण इथं बसून घ्या, आहे का नाही? भुक्ती म्हणजे भोग आणि मोक्ष. 36,000 वर्षापर्यंत राज्य, नंतर मोक्ष, आहे का? लक्ष द्या माझ्याकडे. माऊली म्हणले आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, आम्हाला चार्जिंग आणि रेंज द्या भाऊ आता बस. आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला शेवटी काय पाहिजे? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे बघा. आता वैकुंठाला जायची सर्वांनाच इच्छा असते हा. म्हणून अजून मी अशी एकही पत्रिका पाहिली नाही मेल्यानंतर नरकवासी. म्हणजे आता हे सगळेच जर तिथं चालले तर मग हे नरक कुणासाठी आहे? 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी, भजन करून मेला तरी वैकुंठवासी. आणि ते बोलणारे म्हणतात यांना देवानं आपल्याजवळ चांगली जागा देऊ दे. तिथं काय फ्लॅट सिस्टीम आहे का काय? मला मेळ नाही लागला असून, बरं का? लक्ष द्या माझ्याकडे. आणि चांगली जागा कोणाला? दारू पिऊन मरणाऱ्याला चांगली जागा मिळू. आणि महाराजांना कुठं राहू मग? हा, बरोबर आहे का नाही? पण ते असे लिहितात सगळे, वैकुंठवासी, कैलासवासी किंवा स्वर्गवासी. बरोबर आहे? म्हणजे वैकुंठ सगळ्यांना आवडतंच ना, म्हणूनच लिहितात ना, आवडतं म्हणून लिहितात ना. बरोबर आहे का नाही? पण वैकुंठ एवढं सोपं नाही. महाराज म्हणले वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे करणे नास जीवा बहु. वैकुंठाला जायचं असेल तर तपाचं सायास करावं लागतं. महाराज एवढं सोपं आहे का? पण म्हणले एवढं दुर्लभ असणारं वैकुंठ सुद्धा सहज आणि सुलभ जर मिळवायचं असेल तर तुका म्हणे ज्याच्या नावे. त्याचं नाव घेतलं की ते सुलभ आहे. तपश्चर्या करायची गरज नाही, त्याचं नाव घ्या. त्याचं नाव घेतल्यानंतर लक्ष द्या माझ्याकडे, तुम्हाला वैकुंठ सहज मिळतं. काय नामाची ताकद आहे? एकच उदाहरण सांगणार आहे, वेळ संपत आला. हां, माझ्याकडे लक्ष द्या. दोघं भाऊ होते, एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतं ना. आता सप्ताह चालला म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटतं असं समजू नका. काही ना पॉम्पलेट पाहिले की असं धरतात, 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता बरोबर आहे ना? तुम्ही पड गावाच्या बाहेर जाऊन पड, आहे का नाही? ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. एक बोलू तुम्हाला, ऐका. राम मंदिर बांधल्यानंतर हिंदू जेवढा एकवटला नाही ना, तेवढा विरोधात मुसलमान एक झालेला आहे. रामगिरी महाराज बोलल्याच्या नंतर हिंदू जेवढा जागा झाला नाही ना, मुसलमान विरोधात 100% उभा राहिला आहे. माझं बोलणं लक्षात ठेवा. आज आपण आपल्या धर्माबद्दल गाफिले आहेत माणसं. काय काय चुकीचं बोलले नाही रामगिरी महाराज. जे त्यांच्या ग्रंथात आहे तेच मांडलं ना. जे त्यांच्या मौलवीनं अनेकदा सांगितलं तेच त्यांनी मांडलं. चुकीचं काय त्याच्यात? आपले अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले पुरोगामी विचार म्हणणारे
तुझा बांगलादेश होईल मग कळल पुरोगामी विचार. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, बांगलादेशमध्ये मरणारा ना AC आहे, ना ST आहे, ना ओपन आहे, ना OBC आहे. बांगलादेशमध्ये मारल्या जाणारा हिंदू आहे, एवढं लक्षात ठेवा. इथे कास्ट पाहून मारल्या जाणारं नाही महाराज, तिथे हिंदू आहे म्हणून मारल्या चाललेल्या आहेत. लक्षात घ्या, आपण उभं राहिलं पाहिजे. अरे आपला माणूस जर एवढं बरं, मला आनंद वाटला, मी दाद देईन त्या माणसाच्या डेअरिंगला. हां, त्यांनी सांगितलं मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. मीडियावाले म्हणले तुम्हाला केस वगैरे झाली, परिणामाला सामोरं जायला मी तयार आहे. अरे हे माणसं जीवावर उदार झालेले असतात धर्मासाठी, हे आपल्यासाठी पाय चाटून नसतात, इकडं तिकडं फिरणारे नसतात महाराज. अरे धर्मासाठी मरणाला सुद्धा मागं न हटणारी माणसं आहे, ते लक्षात ठेवा. सोपी गोष्ट आहे काही? अरे धर्म कारण येत असेल तिथं राजकारण आणि जातपात चुलीत घातली पाहिजे. कळलं माझं बोलणं? जिथं धर्माचा विषय येत असेल ते राजकारण गेलं चुलीत आणि ती जातही गेली चुलीत. अरे धर्मच नाही टिकला तर तुमचा नेता काय टिकल? चला बोला. धर्मच नाही टिकला तर तुमची जात काय टिकल? चला बोला. कुठं जात राजकारण घेऊन बसले? अरे जात राजकारण हे धर्मापेक्षा खूप छोटं आहे. जेव्हा धर्म टिकेल तेव्हा या गोष्टीची काहीतरी गरज पडेल. अरे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज ही जोडी होती ना. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. तुकाराम महाराजांना सांगितलं, राजे आमच्याकडून नीट नाही झालेले तुमच्याकडे येतील, तुम्ही त्यांना दुरुस्त करा. कळलं माझं बोलणं? लक्षात ठेवा, शास्त्र आणि शस्त्र याच्याने देश चालत असतो महाराज. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. बरोबर आहे ना? हा झेंडा नुसता घेऊन चालता नाही आला पाहिजे, कधी कधी उलटा बी करता आला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाजवळ नुसती बासरीच नाही हो, सुदर्शन बी आहे. भक्त आला तर बासरी वाजून खुश करण, आणि राक्षस आला तर त्याच्यासाठी त्रिशूळ माझ्याकडे सुदर्शन आहे. ज्यांचा पवित्र महिना चालू आहे ते भगवान शंकर काय वाजवलं त्यांनी? डमरू नाही, नुसतं डमरूच नाही वाजवलं, अनेक राक्षसांना बी वाजवलं. कळलं माझं बोलणं? भक्त आला तर डमरू, राक्षस आला तर त्रिशूळ माझ्याकडे, विसरू नका. जास्त चांगुलपणा बी माणसाचा घात करणारा असतो बरं का. लयच असं आपणच सगळं सांभाळलं पाहिजे, लय चालत जाऊ नका असं. कळलं माझं बोलणं? आपल्या धर्मावर संकट येत असेल तर आपण तिथं उभं राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, आपला धर्मासाठी एखादा माणूस जर जीवावर उदार असेल तर आपण मागं तर उभं राहा, आणि मागं उभं राहायला अडचण काय आपल्याला? एक सांगेन मी तुम्हाला, काही नालायक त्यांच्या विरोधात बोलले. अरे आपली लायकी काय, आपण बोलतो काय, कुणाबद्दल बोलतो आपण, आणि कसे, कोण बोललं? काही तळवे चाटणारी बोलली. मी नावं घेत नाही अशाचे कीर्तनात. विठाला विठाला. लक्षात ठेवा, आपण कधीतरी जाग राहिलं पाहिजे ना. मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग 5 वेळा नमाज पठण करायचं, आपलं 22 वर्षाचं ठोळमं एकदा मंदिरात येत नाही हो. आज एवढे तरुण पोरं कीर्तनात आहे, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आनंद आहे महाराज. लक्षात ठेवा बरं का, आज पोरांनी कीर्तनाला आलं पाहिजे, तरुणांनी कीर्तनाला आलं पाहिजे. आता या शाट झालेल्या गाड्या सांगून काय फायदा आहे? बोला. यायनं जे करायचं ते करून बसले, जे वागायचं ते वागून बसले, यायच्या हातात उरलं काय आता? पश्चाताप, बाकी काय उरलं? हो म्हातारे माणसाने पोरायला म्हणायचं, हाय आम्ही का तुमच्यासारखे होतो? तू का साधा होता? सगळ्या गावाला तो बायोडाटा माहिती आहे. बरोबर आहे ना? उगं वाई वाढल्यामुळे लोक बोलत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. मला सांगायचं काय, पोर आहे ना आलं चांगले आहे महाराज, पोरं चांगले आहेत. आज तरुण पोरं आज कीर्तन, अहो आम्ही 90% नियोजन पाहतो आज पोरायच्या हातात गेलेले आहेत तरुणांच्या. आणि तरुणांच्या हातात सप्ते गेल्यापासून सप्त्याचा हुलिया बदलला महाराज. नियोजन असेल, काय गोष्टी असेल, सगळ्या गोष्टीत हा म्हणजे काय मी ज्येष्ठांना डावलतो असं नाही. इथून मागं त्यांनी सांभाळत आणलं, ही त्यांचे उपकार आहेत की त्यांनी आपल्याजवळ हा ठेवा दिलाय. पण आज पोरं इकडं आले पाहिजे ना, तरुणांनी इकडं आलं पाहिजे. तरुणांसाठी आहे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. लक्षात ठेवा. मग प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. चांगल्या कामावर प्रतिक्रिया देत बसायचं नाही, प्रतिसाद द्यायचा. बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका माझं बोलणं. प्रतिक्रिया न देता प्रतिसाद द्या. चांगलं काम व्हायला लागलं आपण सामील व्हा, चांगलं काम व्हायला लागलं आपण सामील व्हा. आता एवढा सुंदर मंडप झाला, आनंदाची गोष्ट आहे. कोण आणला, काय आणला, कुठून आणला, ह्याच्या चौकशा करत बसण्यापेक्षा चांगलं झालंय ना, चांगलं झालं ना, आपण त्याचं प्रोत्साहन केलं पाहिजे. आपण चांगल्या कामाचं कौतुक करायला शिका.
हा, वाईटाला वाईट म्हणा, तो भाग वेगळा असेल, पण चांगल्याला तर चांगलं म्हणा. माग त्या शिंदे साहेबांनी एक निर्णय घेतला बघा, 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. एक मीडियावाला गेलं आणि एका बाईला म्हणली, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय? ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हा वागत सांगू ना, हा लक्षात ठेवा. आता हे काय चूक काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही, कशात बी निघते ना महाराज, कशात निघत नाही सांगा मला. सांगायचं काय इथं विठाला चांगलं झालं का नाही? बरोबर. अरे व्हायला लागले ना आता, हे 1500 रुपये महिन्याला चालू झाले, बरोबर आहे का नाही? केलं ना चालू. अरे तुम्ही तर दिलं नाही, देणारे आणि दिलं चालू झालं, व्हायला मिळायला लागलं. मग त्याने काय द्यायच्या, बापाच्या घरचं नाही दिलं, हे सगळं बजेटमधून तुमच्या आमच्या करातूनच. पण योजना तर चालू झाली ना, खुश झाल्या का नाही बिचाऱ्या सांगा तुम्ही आता? हां, खुश झाल्या का नाही? पण यायची अडचण अशी झाली सरपंच, बरं का सरपंच, यायची अडचण अशी झाली, यायनं मागं ते 75 वर्षाला एसटी फुकट झाली म्हणून 65चं 75 करून घेतलं. आणि आता ही योजना 65 वर क्लोज झाली. केले कर्म झाले त्याचे भोगा आले, उपजले मेले 80 किती, बरोबर आहे? लटकते रे हाय बास. काय म्हणत असतील कुठून दुर्बुद्धी सुचली, बरोबर आहे का नाही सांगा? लक्ष द्या माझ्याकडे. चांगल्या कामाचं कौतुक करायला शिका, चांगलं काम केलं पाहिजे महाराज. एक बोलेन मी तुम्हाला, आज एवढं सुंदर आहे, आज एवढा सुंदर कार्यक्रम व्हायला लागला, आपण त्याचं कौतुक माना. पुढं करणारी माणसं करायला लागली, आपण मागं उभं राहा, कोणी करू द्या. पुढं करणारे पुढं होत असतील तर आपण त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. चुका काढत बसू नका बरं का. महाराज येऊन होता पाहिजे, पखवाजा तेवून होता पाहिजे, गायक येऊन होता पाहिजे, माईक तेवून होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, आणि भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी, येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करतात हो माणसं. बरं, जे जास्त देतं ते बेजार नाही करत, कमी देतं ते लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार, आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. वार 11 रुपयातच का एवढं? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जा, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ, निघे दोन. बरोबर आहे? हे बघा, या सप्त्यात चूक काढणारानं याच्यापेक्षा मोठा करून दाखवायचा आणि मग चूक काढायचा. दाखव. हे बघ, विरोध करण्यासाठी सुद्धा तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं बरं का. विरोध जरी करायचा असेल तर तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं. ज्यानं काम नाही केलं त्याला म्हणतात, ए बोल नको तू काय केलं रे आजपर्यंत, आम्हाला माहित नाही का, करून दाखव काहीतरी म्हणतात माणसं. लक्षात ठेवा, उंचीचं व्हावं लागत असतं. 2 पद्धतीनं जगा, 2 पद्धत जगण्याच्या सांगतो. आपल्यापेक्षा मोठा माणूस आला तर त्याचे पाय धरून जगा, आणि त्याचे पाय धरायची लाज वाटत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं व्हा आणि त्याला पाय धरायला लावा. 2च पद्धतीने जीवन चाललं पाहिजे. हा, लक्षात ठेवा बरं का. या 2 पद्धतीनं विरोध जरी असेल तर तेवढं उंचीचं व्हा. 10वी नापास झालेल्या पोरानं पंतप्रधानाला कमेंट करू नये, त्यानं राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ॲडमिशनची व्यवस्था पाहावी. तो बजेट काय, तू बोलतोय काय, असं होतं ना मग ते. बरोबर आहे का नाही? तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं. लक्षात ठेवा, तेवढं उंचीचं होणं गरजेचं आहे. म्हणून चांगल्या कामाला मदत करा, सपोर्ट करा, आपल्या धर्मकार्याला जागा राहा. जा. आणि पहिलाच दिवस असून भरपूर मंडळी उपस्थित आहे. उद्या तर जागा राहणार नाही बसायला, पण करता आलं पुढच्या वर्षी तर 7 ते 9 करा, कारण तुमच्या वस्त्या वाड्या लांब आहे सगळे. त्याच्यामुळं जर झालं 7 ते 9 तर अजून पब्लिक वाढेल. मग पुन्हा याचा विषय येईल आहे ना, गुट्ट्याचा. हां, ते गुट्ट्याचा अवघड होईल पुन्हा. विठाला विठाला. धर्मकार्याला मदत करत चला, चांगल्या कामाला सपोर्ट करत चला. मी सांगत होतो 2 भाऊ, पण एकाला भजन कीर्तन आवडायचं पण एकाला आवडायचं नाही. पण आवडत नव्हतं पण विरोध करत नव्हता, आवडत नव्हतं पण विरोध करत नव्हता, हे महत्वाचं. अरे महाराज पाहिल्यावर बी काही सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका बरं. काही जिथं तळपायाची आग मस्त घालतात. एक मला म्हणे महाराज दिसता, म्हणलं तुला का पोतराज दिसायलो? मग महाराजाचे महाराज लोकायला काय करायचे म्हणे, इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातली गोदडीन बांध माझ्या अंगाला. कपडे चांगले घालून नाही धारण. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता,
ते हा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची आहे. हा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, ही केव्हा घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही माग आलो का मी? बरोबर आहे का नाही? शोकांती का आता सोपी गोष्ट नाही ना एवढा प्रवास करणं. आता मला उद्या सकाळी मुंबईला कीर्तन आहे, उद्या संध्याकाळी पुन्हा केळगाव चौफुला आपल्या दौंडच्या जवळ. हे सोपं असतं का एवढं प्रवास करणं सांगा बरं? आज सकाळी गावाकडून आलो, बरोबर आहे ना? हे सोपं नाही महाराज, हे जावे त्याच्या वंशात. तेव्हा प्रवास काय एवढी सोपी गोष्ट आहे का? पण एक आनंद आहे, त्या प्रवासाचा शिनभाग कीर्तनात उभं राहिल्यावर जातो. ही ऊर्जा आहे, हे 2 तास चार्ज आहे आमचा, बरोबर आहे का? हा 2 तास आमचा चार्ज आहे. मग आम्हाला प्रवासामध्ये फारसं त्याचा त्रास जरी झाला तर इथल्या सुखामुळं ते वाटतं झाला तर झाला. चला, हे स्वर्ग सुख आहे महाराज, याच्या पुढं स्वर्ग सुख सुद्धा फिकं आहे. म्हणून लक्षात घ्या किती आनंद आहे आज. सगळ्यात लक्षात ठेवा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद आहे. म्हणून महाराज म्हणले वैकुंठाला जायची इच्छा असेल, आता दृष्टांत होता मोठा आहे तो, पण आपला वेळ संपत आलेला आहे. वैकुंठाला जायचं असेल तर एवढंच घ्या, भगवंताचं नामस्मरण करा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पाना, फोडी पाषाणाला पाना, फोडी पाषाणाला पाना, फोडी पाषाणाला पाना. नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे, नाम तुझे नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. भगवंताच्या नामाची ताकद आहे. म्हणून महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. कळलं माझं बोलणं? एक नाम माणसाला तारणार आहे. म्हणून वैकुंठाला जायचं असेल तर त्या भगवंताचं नाम घ्या. तेने नारायण देईल भेटी. नारायण कुठं राहतो? वैकुंठात. मग तिथं जायला मिळेल आपल्याला. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा, पुसासाच 18 जना विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई. चला चला, विठोबा रखुमाई, हो विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, हो विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
तो बार कुमाई तो बार कुमाई विठ्ठल ज्याची गरज तापवाडे कळी काळ पाया पडे. हे घ्या, तुम्हालाच राहू द्या. तुम्ही दोघांनी चांगलं नृत्य केल्याबद्दल. तुम्ही तर पाटील फेल पाडली बा. हा, लक्ष द्या माझ्याकडे. आणि पुन्हा कमी पैशात ना, ते खर्च एवढा करा आणि ताण घ्या. बरोबर आहे का? आहे का? महाराज म्हणले ज्याची गरज तापवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पोसा 618 जना. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ मांडला. एक दृष्टांत मला शेवटी सांगायचा होता, पण ते मध्ये धर्माचं घुसल्यामुळं ते थोडा साईडला गेलं आणि वेळ संपला. आणि वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. 11 वाजले, वेळेच्या पुढं जाऊ नये. पावसान बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू. 11:30 वाजायला काय म्हणतात तुकाराम महाराज? उरक म्हणतात. आता दुसरं काहीच म्हणत नाही. वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा. हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठंतरी थांबलं पाहिजे. वेळेत थांबावं माणसानं. वेळेत थांबलं की किंमत राहते माणसाची. त्याच्यामुळे वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही. पहिलाच दिवस आहे, आता वेळेत थांबलं म्हणजे उद्या उत्सुकता राहते, है का नाही? आणि बचेंगे तो और भी लढेंगे. त्याला काय महाराज, है का नाही? मग पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. कार्यकर्त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. अतिशय प्रयत्नाने आपण हे सगळं घडून आणता. तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना